हाय, हॅलो एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आपला आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर मस्त क्लिनिंगचा आजचा हा व्हिडिओ आहे. नवरात्री अवघ्या 2 दिवसावर आलेली आहे आणि माझं घर अजूनही आवरून झालं नाही. जेव्हा बाप्पा आले ना, तेव्हा मी घर मस्त चकाचक केलं होतं आणि आता क्लिनिंग करायला काढायचं म्हणजे माझं हो नाही चालू होतं. करू की नको, करू की नको. पुन्हा म्हटलं की सण आहे आणि सगळ्यांच्या घरामध्ये क्लिनिंग चालू आहे आणि माझ्याच घरामध्ये नाही. म्हटलं नाही चला आज वन डे का होईना पण पूर्ण घर हे आवरूनच घेऊया. आणि दुसरं कारण असं होतं की आरूची एक्झाम चालू झालेली आहे, ती पण दिवाळीची 80 मार्काचे त्याचे पेपर्स आहे. आणि म्हटलं काय करू, त्याचा अभ्यास पण घेणं महत्वाचं आहे आणि घर आवरणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण कसं असतं ना, कोणताही सण असू द्या, घरामध्ये जर छान क्लिनिंग असली तर त्या सणाचा आनंद डबल होतो. नाहीतर सण असल्यासारखं अजिबात वाटत नाही. म्हणूनच म्हटलं नाही चला आज आपण वन डे का होईना हे घर आवरूनच घेऊया. तर आज आहे शनिवार आणि शनिवारी मी घेतलं घर आवरायला. आणि आज मुलांना सुट्टी सुद्धा होती. त्यामुळे दोघांना सुद्धा माझी मदत करायची होती आणि माझं असं आहे, की मला घर आवरताना किंवा कोणतेही काम करताना कोणी मध्ये-मध्ये केलेलं आवडतच नाही. कारण आता सवयच नाही कोणीतरी आपल्याला हेल्प करावी वगैरे. पण माझ्या मुलांना असं नेहमी वाटतं, की आम्ही मम्मीला मदत करावी. तर श्लोकला आज सुट्टी आहे. आरूची एक्झाम आहे त्यामुळे मी त्याला अभ्यासालाच बसवलं. थोडा अभ्यास झाला, की तू नंतर मला मदत कर असं मी त्याला बोलली आणि श्लोक मात्र मला मदत करतोय हं. काही लागलं की हाताखाली आणून देतोय, झाडू आणून दे, उशाखाली ठेव वगैरे सगळी मस्त मदत मला करतोय. क्लिनिंगची सुरुवात मात्र मी हॉलपासूनच केली. आता हॉल म्हणजे ही आपल्या सगळ्यांची आवडतीची जागा किंवा रूम असते बरं का. आता आमच्या घरामध्ये डायनिंग टेबल आहे, पण आम्हाला हॉलमध्येच जेवण करायचं असतं. मुलांसाठी स्टडी रूम बनवली, पण मुलांना हॉलमध्येच अभ्यास करायचा. खेळणं वगैरे सगळ्या गोष्टी हॉलमध्येच करायच्या. म्हणजे बाकीच्या रूमचा जेवढा फायदा नसतो ना, तेवढा ह्या हॉलचा असतो. म्हणजे दिवस आपला पूर्ण आपण जो काही वेळ घालवतो ना, तो पूर्ण हॉलमध्येच घालवतो. त्यामुळे सुरुवात सुद्धा तिथूनच केली. तर आता सुरुवात करायची म्हणजे सोफ्यापासूनच केली. आधी जाळं काढून घ्यायला पाहिजे होतं, पण मी ते नंतर काढलं. कारण इतके जाळे नव्हते. पण म्हटलं एकदा आपण आता क्लिनिंगला सुरुवात केलीच आहे ना, तर मग जाळे पण काढूया. इथे मी श्लोकला रागवली होती आणि बिचारा किती गरीबासारखा बसलाय ना. 5 मिनिटं फक्त तो असा शांत बसणार आणि पुन्हा मध्ये-मध्येच करणार. आता बघा त्याचा किती जीव तुटतोय, की मी कधी हिला मदत करायला जाईल आणि ही कधी माझ्याशी गोड बोलेल, म्हणजे मला तिच्याजवळ जाता येईल. किती गं त्या छोट्याशा जीवाची घालमेल चालू होती आणि खरं सांगू मी आवरण्यामध्ये गुंग होती. त्याच्यामुळे मी त्याच्याकडे असं बघितलंच नव्हतं. पण नंतर माझं पूर्ण काम झालं आणि त्याच्याकडे बघितलं तर इतकं छोटंसं तोंड झालं होतं. म्हटलं, "चल ये जवळ." ये जवळ म्हटलं तर एकदम खुश झाला आणि पुन्हा मला मदत करायला सुरुवात केली. आणि जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करत होती ना, तेव्हा मला कळलं, की किती त्याचा जीव खालीवर होत होता आणि त्याचे एक्सप्रेशन वगैरे बघून आहे ना, मला खरंच खूपच कसंतरी झालं होतं. पण चला असो, त्याला नंतर मी जवळच घेतलं. हॉल मी पूर्ण क्लीन करून घेतला. जे काही पिलो कव्हर होते, सोफा कव्हर होते, वॉश करण्यासाठी टाकले. त्यानंतर सोफा व्हॅक्यूम क्लीनरने, त्यानंतर झाडूने सुद्धा व्यवस्थित झटकून वगैरे घेतला. टीव्ही युनिट क्लीन केलं, सोफा सुद्धा क्लीन केला आणि हॉलची क्लीनिंग मी नेहमी तुमच्यावर शेअर करते. त्यामुळे मी आज स्किप केलं. कारण आजचा आपला व्हिडिओ हा वन डे क्लीनिंगचा आहे. त्यामुळे सगळ्या रूम थोड्या-थोड्या तुमच्यावर दाखवल्या पाहिजे म्हणून मग मी ते थोडं स्किप केलं. त्यानंतर आम्ही आलो बेडरूममध्ये. बेडरूममध्ये मी छान आधी जाळे काढून घेतले. त्यानंतर वॉर्डरोब क्लीन केलं. म्हणजे वरचे वरच मी पुसून घेतलं. जे काही फोटो आहे, फॅन आहे ते पण व्यवस्थित पुसून घेतलं. खिडक्या व्यवस्थित पुसून घेतल्या. त्यानंतर मस्त जो काही बेड आहे झटकून घेतला आणि त्यावर नवीन बेडशीट टाकून घेतलं. तर बेडरूम सुद्धा माझं आता क्लीन झालं. सोफा कव्हर आणि पिलो कव्हर वॉश होऊन झालेले होते. आज मी ना मशीनच लावलं होतं. म्हटलं हाताने धुवायचं म्हणजे खूप वेळ पण लागणार आणि सगळ्या म्हणजे सगळंच घर मला आज आवरायचं होतं त्यामुळे. आणि शक्यतो मी सोफा कव्हर अजिबात वॉशिंग मशीनमध्ये टाकतच नाही. पण आज मी टाकलं. शेवटी नाईलाज होता. आणि आधी म्हटलं चला मशीन झालेलं आहे त्याला पटकन वाळत टाकूया. कारण बाहेर वातावरण तुम्ही बघताय खूप ढगाळ वातावरण आहे. आणि सध्या सगळीकडेच असंच वातावरण आहे. मधूनच पाऊस येतो, मधूनच थोडंसं ऊन पडतं आणि कंटिन्यू ढगाळ वातावरण असतं. तर चला आता त्याचं काम तो करतोय, पण आपण आपली कामं थांबवून अजिबात चालणार नाही. तर म्हटलं चला पहिल्यांदा तर ते कपडे जे ओले होते ते वाळत टाकून देऊयात आणि जे काही वाळलेले कपडे होते तर ते सगळे उचलून मी इथे आणून टाकत असते. आता इथे ना मी खाली कोठ्या ठेवलेल्या आहे. कोठ्या इकडे का शिफ्ट केल्या ना मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर याच्यावर मी आता मस्त जे काही कपडे वाळलेले होते ना, सगळे गोळा करून ठेवलेले होते. त्याच्या काही घड्या केलेल्या नव्हत्या. मग म्हटलं चला आता किड्स रूम आवरायची ना, मग ह्या रूममधला सगळाच पसारा आवरूया. सुरुवात केली कपड्यांच्या घड्यांपासनं. मी कपड्यांच्या घड्या करत होती तोपर्यंत आरुष मात्र त्याचा टेबल मला क्लीन करून देत होता. अभ्यास करायचं सोडून तो मला मदत करत होता. म्हटलं, "तू अभ्यासच कर, मला मदत नको करू." पण तरीही त्याने काही माझं ऐकलंच नाही. थोडा वेळ मी टाईमपास करतो ना, मग टाईमपास करायचा तर मी तुला मदत करतो. म्हटलं, "ठीक आहे, तुझा तुझा स्टडी टेबल जो आहे तो क्लीन कर आणि त्यानंतर पुन्हा अभ्यासाला बस."
आजकाल असं आहे मुलांची जेव्हा एक्झाम स्टार्ट होते ना, तर तेव्हा मुलांना अजिबात टेन्शन नसतं. पॅरेंटला इतकं टेन्शन आलेलं असतं ना, की त्याचा एक चॅप्टर राहिला, अजून हा क्वेशन राहिलेला आहे, अजून तो क्वेशन राहिला आणि त्याचं टेन्शन जे आहे ना, ते सगळं आपणच घेतो. आणि तसंच काहीसं माझं नेहमी त्याची जेव्हा एक्झाम चालू होते ना, तेव्हा मला भरपूर असं टेन्शन आलेलं असतं, की अजून इतके चॅप्टर आहे आणि यावेळेस त्याला 5-6 चॅप्टर होते. कसे होणार? काय होणार? असं सगळं चालू होतं. पण त्याला अजिबात त्याच्यावर म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर अजिबात कोणतंच टेन्शन नव्हतं. त्याला माहिती ही करून घेणार आहे, मग कशाला टेन्शन घ्यायचं. ही आहे किड्स रूम. पण इथे मुलं खेळणं, त्यानंतर अभ्यास करणं सगळं सोडून देतात आणि हॉलमध्ये जाऊन बसतात. जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. ही खिडकी मी नेहमी अशीच वॉश करते. 2-3 मग्गे पाणी घेऊन त्याला छान धुवून घेते. जी काही नेट आहे ना तिला आणि नंतर कपड्याने पुसून घेत असते. कारण या रूममध्ये एका बाजूने आहे कपाट आणि दुसऱ्या बाजूने आहे देवघर. मग ते खराब नको व्हायला त्यामुळे थोडीशी काळजी. तर मग असंच मी ह्या खिडकीची क्लीनिंग करते आणि असंच ते मी दुसऱ्या जे काही बेडरूम आहे ना तिथे पण मी असंच वॉश करत असते. म्हणजे खिडक्या ज्या आहे ना त्या अशाच पद्धतीने क्लीन करत असते. तर ही सुद्धा रूम माझी छान आवरून झाली. थोडे जाळे काढले. त्यानंतर जो काही पसारा होता तो सगळा आवरला आणि सगळी रूम क्लीन करून घेतली. त्यानंतर मी आली हॉलच्या गॅलरीमध्ये. आता ही पण गॅलरी मला थोडीशी क्लीन करायची होती. कारण इथे ना मस्त मी ग्रास टाकलेले आहे, मस्त झोका आणि जेव्हा रिलॅक्स व्हायचं असतं, जरा टाईमपास करायचा असतो, तर आम्ही ह्याच रूममध्ये ह्याच गॅलरीमध्ये बसत असतो. तर आता ही ग्राससुद्धा मी आता काढून आणि थोडं झटकून आणि व्यवस्थित क्लीन करणार आहे. तर ही ग्रास मी गणपतीच्या वेळेस काढली होती. त्यानंतर डायरेक्टली आत्ताच म्हणजे 2 आठवडे अ, सफिशियंट होता क्लीनिंगसाठी. त्यानंतर मग थोडीशी त्यावर माती किंवा मुलं खाणं वगैरे थोडंसं असतं, तर ते थोडं-थोडं पडलेलं असतं म्हणून क्लीन करावंच लागतं. पण हॉलची गॅलरी मात्र खूप छान दिसते ह्या ग्रासमुळे. खूप छान आणि रिलॅक्स फील होतं. तर जी काही ग्रास आहे ती मी मस्त काढून घेतली. त्यानंतर त्याला इथेच असं ग्रिलवर मी टाकत असते आणि नंतर जो काही माझ्याकडे ब्रश आहे, तर त्याने व्यवस्थित क्लीन करते. अजून मी काही व्हॅक्यूम क्लीनरनी याला क्लीन केलं नाही. म्हटलं नको उगाच काही रिस्क घेण्यासाठी, पण एकदा ट्राय करून बघावं लागेल कसं क्लीन होतं. जर त्याने झालं तर मग असं जास्त मी काही काढणार नाही. पण काय होतं याच्या खाली इतकी सारी घाण मात्र ही अटकलेली असते किंवा साचलेले असते. आता इथे कुंड्या असतात त्यामुळे मुलं थोडं माती खेळणं वगैरे होतंच. त्यामुळे थोडीशी माती वगैरे पण मग असं 2 आठवड्यातून एकदा क्लीन करायला काहीही हरकत नाही. तर चला मी इथे मस्त झाडून घेतलं, ग्रास क्लीन केली, झाडून घेतलं. त्यानंतर ही जी काही गॅलरी आहे तिला पण व्यवस्थित पुसून घेतलं आणि या गॅलरीमधले जे काही झाडं असतात ना, जेव्हा मी क्लीनिंग करते तर ते थोडेसे हॉलमध्ये आणून ठेवत असते. तर अशी छान ही गॅलरी जी होती तर ती पण मी क्लीन करून घेतली. आता ही सुकली की नंतर मी ग्रास वगैरे टाकून घेणार. त्यानंतर आली किड्स रूममध्ये. किड्स रूममध्ये आम्हाला दिलेली आहे पुन्हा एक गॅलरी. या गॅलरीमध्ये मी ठेवलेले आहे तुळस. कारण इथेच माझं देवघर आहे आणि तुळस पण मी इकडेच ठेवलेली आहे ईशान्य कोपऱ्याला. तुळशी वृंदावन धुवून घेतलं. ती गॅलरी आहे ना, ती पूर्णच मी धुवून घेतली, क्लीन केली. सायंकाळची वेळ झाली होती, त्यामुळे देवांना दिवा लावला, आरती केली. म्हणजे माझी जी काही पूजा होती संध्याकाळची, तर ती करून घेतली आणि नंतर लागली स्वयंपाकाला. आता नुसतं काम करूनच नाही चालणार, तर पोटपूजा सुद्धा केलीच पाहिजे. म्हणून म्हटलं, चला आता स्वयंपाक करूया. तर आज मी मात्र शॉर्टकट मारला. शॉर्टकट म्हणजे भाजी-पोळीच केलेली आहे, पण बटाट्याची भाजी, जी की पटकन अशी होऊन जात असते. तर त्यामुळे मस्त बटाटे कट केले, कापून घेतले आणि मस्त इथे बटाट्याची भाजी बनवायला घेतली. दुसऱ्या बाजूला मस्त पोळ्या करून घेतल्या. आता माझं अजूनही काम मात्र आवरलेलं नाहीये. थोडीशी कामं माझी अजून पेंडिंग आहे. आता कोणतं काम बाकी होतं, तर जे काही कपडे होते, जे मला हाताने वॉश करायचे होते, ते सगळे मी ह्या गॅलरीमध्ये आणून ठेवलेले होते. म्हटलं हे नंतर सगळ्यात शेवट हे काम करूया. तोपर्यंत म्हणजे क्लीनिंग करताना काही ना काही एक-एक निघतच असतं धुण्यासाठी. तर त्यामुळे मी इथं सगळं गोळा करून ठेवलं आणि नंतर लागली धुवायला. जे माझे व्हिडिओ नेहमीच बघतात, जे काही माझे सबस्क्रायबर आहे किंवा व्ह्यूअर्स आहे, त्यांना तर धक्काच बसला असेल बघून, की मी ड्राय बाल्कनीमध्ये चक्क धुणं वगैरे धुतीये. तर खरंच हो, ज्या काही कोठ्या मी तुम्हाला दाखवल्या किड्स रूममध्ये शिफ्ट केलेल्या, तर त्यावर आहे ना मी बाप्पांना बसवत असते. जेव्हा बाप्पा आले ना, तेव्हा त्यावरच मी बाप्पांना बसवलं होतं. आता बाप्पा गेल्यानंतर त्या कोठ्या कुठे ठेवायच्या वगैरे म्हणून मी किड्स रूममध्ये शिफ्ट केल्या. पण त्या कोठ्या आधी ह्या जी काही ड्राय बाल्कनी आहे किचनमधली, तर तिथे मी ठेवलेल्या होत्या. तर तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल, तर तुम्हाला माहिती आहे मी कशी ही बाल्कनी आवरलेली होती. जेव्हा बाप्पा आले, तेव्हा ही बाल्कनीतल्या ज्या काही कोठ्या होत्या, मी त्या तिकडे शिफ्ट केल्या आणि त्यामुळे ही बाल्कनी पूर्ण अशी रिकामी झाली. तर इथे मी कधी ड्राय बाल्कनीमध्ये कधी म्हणजे भांडी धुणं, त्यानंतर कपडे धुणं वगैरे करतच नव्हती. एक जे बाथरूम आहे, ते आम्ही शक्यतो यूज करत नाही. कोणी आलं गेलं तरच करायची. आणि जे माझे व्हिडिओ बघतात ना, त्यांना माहिती आहे, तर तिथेच मी धुणं किंवा मोठमोठे भांडे घासणं तर हे करायची. पण ही जेव्हापासून बाल्कनी रिकामी झाली ना, तेव्हापासून मग तिकडचा जो काही दगड होता, तर तो मी इकडे ह्या बाल्कनीमध्ये शिफ्ट केला आणि आता सध्या मी इथेच
छान असे कपडे धुते, मोठमोठी भांडी वगैरे धुते आणि खरं सांगू खरंच खूप भारी वाटतं. ज्या कामासाठी ही बाल्कनी दिलेली असते, किचनची बाल्कनी, ड्राय बाल्कनी, तर त्यासाठी मी तिचा आता यूज करायला लागलेला आहे आणि एकदम भारी वाटतं. खूप मस्त वाटतं. मोठे भांडे असू द्या, कपडे धुणं किंवा काही असलं ना, इथे खूप छान वाटतं आणि मेन म्हणजे मला छान असं गावाकडचं फिलिंग जे आहे, तर ते येतं. मस्त बसून, मस्त कपडे धुणं, बसून भांडे वगैरे घासणं भारी वाटतं बरं का एकदम. तर त्यामुळेच मी त्या कोठ्या होत्या तिकडे शिफ्ट केलेला आहे. आणि कोठ्या कुठे ठेवायचा हा मोठा प्रश्न झालेला आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा मी एक जागा केली. ती मी तुम्हाला एखाद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल, जेव्हा माझं काम पूर्ण होईल तेव्हा. जेवढं काही धुण्याचं होतं ते सगळं मी छान व्यवस्थित धुवून घेतलं. त्यानंतर मी फरची पुसायला लागली. कारण कितीही आवरलं आणि फरची जर पुसली नाही ना, तर ते आवरण्याची मजाच नसते. एकदम छान क्लीन वाटतं जेव्हा आपण फरची पुसतो. छान इथे फरची पुसली. त्यानंतर आम्ही जेवणं केली. किचन वाटा क्लीन केला. जी काही टाईल्स आहे ना, ती सुद्धा मी क्लीन करून घेतली आणि आता ही गॅलरी कशी वाटते? खरंच छान वाटते की नाही? तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगाल. तर खरंच खूप छान आता मला वाटतंय ह्या गॅलरीमध्ये आल्यानंतर. तर सगळं किचन वगैरे आवरून झालं आणि शेवटचं काम माझं उरलं होतं ते म्हणजे ही जी काही ग्रास आहे ती पुन्हा त्याच्या त्याच्या जागेवर मला ठेवून द्यायची होती. हे एकदम सगळ्यात शेवटचं काम होतं, जे की मला आत्ताच करून घ्यायचं होतं. कारण उद्या सकाळी मग सगळं घर आवरलेलं असणार आणि उद्या मला मेन काम करायचं आहे ते म्हणजे देवघर थोडं क्लीन करायचं आहे. देवांना सुद्धा उजवून घ्यायचं आहे. त्यामुळे मला हे काम आत्ताच करायचं होतं. ही ग्रास जेव्हा आपण टाकतो ना, तेव्हा दरवाजाचा अंदाज घ्यावा लागतो. इथं थोडीफार आहे ना सेटिंग वगैरे थोडंसं आहे ते करावं लागतं. तर ते करून घेतलं थोडं दरवाजा पुढे करून, ते त्याच्या खाली थोडंसं टाकून आणि थोडंसं आहे, तर तसं करून घेतलं. ग्रास टाकून घेतली. त्यानंतर जी काही झाडं होती ती पण त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून घेतली. खरं सांगू एका दिवसामध्ये घर आवरणं काही इतकं अवघडही नाहीये. एनर्जी आणि मूड मात्र तेवढा पाहिजे, तरच हे काम नक्की एका दिवसामध्ये होऊ शकतं. माझा इथे थोडासा टी-शर्ट ओला आहे, तर त्याच्याकडे इतकं लक्ष देऊ नका. कारण मी आत्ताच भांडे वगैरे घासले, त्यामुळे थोडंसं ते ओलं आहे. तर चला आता मी जो काही झोका होता, तो पण इथे लावून घेते आणि आरू तुम्हाला दिसतोय छान कोपऱ्यामध्ये येऊन श्लोकने बघू नये म्हणून तिथे येऊन बसलेला आहे, फोन बघतोय. कारण मी कामात आहे ना, मग माझा थोडासा फायदा घेतलाच पाहिजे. त्यामुळे त्याचा फोन बघण्याचं काम चालू आहे, पण त्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. इथे मस्त मी झोका लावून घेतला. झोका लावल्यानंतर मात्र मीच त्याच्यावर बसून घेतला, कारण सकाळपासून फक्त काम आणि कामच चालू आहे. आज खऱ्या अर्थाने नवरात्रीसाठी, देवीच्या आगमनासाठी माझं घर मात्र रेडी झालेलं आहे. सगळी क्लीनिंग मस्त केलेली आहे मी. दुसऱ्या बाजूला मात्र तिकडे दांडियासाठी ना मस्त स्टेज वगैरे बनवताय आणि तिथे काम सुद्धा चालू झालं. मोठा फोकस लावलाय आणि मात्र ते काम करताय. तर चला असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. टेक केअर.